संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना जगी, विरक्त तोची जाना, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, लोभ अहंता नये मना जगी, विरक्त तोची जाना, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अहंता नये मना जगी, विरक्त तोची जाना, समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम, जगरनिहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुर्ति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, 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 आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाचे, अद्यत्रय जननी देवाचे, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अदत्रय जननी देवाची ये, संपाद्य ज्ञानांच्या विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, नमो सद्गुरु तुके ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुके या देवा, यावरी न करावा अव्हेरू, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना जगी, विरक्त तोची जाना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा ज्ञानी यांचे राज्य साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी, अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबराय यांच्या भगिनी मुक्ताई यांचा हा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगामध्ये माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला उपदेश करत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठाला 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 अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा नाम जप यज्ञ सोहळा तथा दुग्ध शर्करा योग म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण आणि प्रभू रामचंद्राची रामकथा आणि त्यामधील तिसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आली. अगदी गोड नियोजन तुम्ही टाकळीकर मंडळींनी केलंय. खरं सांगू का महाराज, दररोज एका गावाला कार्यक्रमाला जातोय आम्ही. पहिल्या वर्षी सप्ताह केल्यानंतर दुसऱ्या वर्षी तेवढी हौस नसते, दुसऱ्या वर्षी केल्यानंतर तिसऱ्या वर्षी तर हौसच नसते. महाराज तुमचा यज्ञ झाल्यापासून मी पाहतोय, मी 4 वर्ष झालं सलग तुमच्या गावात येतोय. दरवर्षी तुमचा उत्साह वाढत चाललाय, कार्यक्रमाचं भव्यताही वाढत चालली आहे. कार्यक्रमाची जर पत्रिका पाहिली, कार्यक्रमातील कीर्तनकार पाहिले, गायक पाहिले, वादक पाहिले, सगळं नियोजन जर पाहिलं तर मी नारदाच्या गादीवर सांगतो जिल्ह्याला सुद्धा लाजवलं एवढं गोड नियोजन तुम्ही टाकळीकरांनी केलेलं आहे. आणि हे सर्व जर श्रेय कोणाला जात असेल तर ते फक्त गावातील तरुणांना जात आहे. महाराज कोणाला जात आहे? तरुणांना. का? जेव्हापासून तरुण वर्ग संप्रदायात जोडलाय, जेव्हापासून संप्रदायाकडे तरुणांचा ओघ वाढलाय, तेव्हापासून कार्यक्रमाचं स्वरूपच बदलून गेलं. काही जुने लोक म्हणतील महाराज अहो त्यांच्या गळ्यात माळा नाहीये, नसू द्या. काही लोक म्हणतील महाराज ते दारू पिताय, पिऊ द्या. तुम्ही म्हणाल असं कसं बोलता? हो मी जे सांगतो ते ऐका. त्यांच्या गळ्यामध्ये माळ नसेल, नसू द्या. तो दारू पेत असेल, पिऊ द्या. तो गांजा वडत असेल, वडू द्या. पहिल्या वर्षी तो माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी तो माळ घालणार नाही, पण तिसऱ्या वर्षी आमच्यासारख्या तरुणांचं कीर्तन ऐकल्यावर त्याला माळ घालण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. हे परिवर्तन फक्त सप्ताहामध्ये आणलं की एवढा मोठा यज्ञ झाला, सगळंच गाव माळकरी झाल्यावर नंतर मग दारूच्या दुकानदारांनी काय करायचं? ज्यांचे कोंबड्याचे दुकान आहे त्यांनी काय करायचं? लगेच सगळे लोक सुधरत नसतात, थोडे हळू 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 सुधारले पाहिजेत. आणि मला आनंद वाटतोय की तरुणांनी जेव्हापासून हा कार्यक्रम हाती घेतलाय महाराज, मी यज्ञालाही आलो होतो, परिसरात नाही जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा कार्यक्रम तुम्ही टाकळीकरांनी करून दाखवलाय महाराज. आणि तदवर्षी तेव्हापासून दरवर्षी कार्यक्रमाचं स्वरूप वाढतंय. नाही तर काही गावाचे सप्ते पहिल्या वर्षी ढामढूम, दुसऱ्या वर्षी टामटुम आणि तिसऱ्या वर्षी सामसूम. पण आपलं दिवसांदिवस वाढत चाललंय. मी आल्यानंतर काही लोकांशी चर्चा केली, म्हणे महाराज 20-25 वर्ष झाले अजून आम्हाला नवीन पंक्ती सुद्धा भेटत नाहीये. ज्या लोकांच्या पहिल्या पंक्ती आहे त्यांनी पंक्ती सुद्धा सोडल्या नाहीये. बरं पंगत आहे काय 10 लोकांना आणि 20 लोकांना जेवण नाहीये महाराज, सर्व गावाला चुलबन जेवण. मी खरं सांगू का, एखाद्या शावकाराने आपल्या पोरीच्या लग्नासाठी जेवढा खर्च करावा तेवढा तुम्ही सप्ताहासाठी करताय. विठाला विठाला या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. अगदी गोड नियोजन आहे. हे बघा, एवढ्या लांबून आलो, एवढी धावपळ करून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो. पहिला मुद्दा काय हसायचं, काय एन्जॉय करायचं तुम्ही काल करून घेतलाय, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं दररोजच कीर्तनकाराने असा हसवा असा काही नियम नाहीये ना महाराज, बरोबर आहे का नाही? अरे हसण्यासाठी, मनोरंजनासाठी आणि करमणुकीसाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालंय पोराओ. आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. असा खिसा नाहीये की त्या खिशामध्ये मोबाईल नाहीये. तुम्हाला ज्यावेळेस बोर होईल, ज्यावेळेस करमणार नाही, त्यावेळेस युट्यूब मध्ये जा, हास्य कॉमेडी जत्रा पहा, रात्रभर हसत बसा. पण बसणाऱ्या तरुणांना माझी विनंती गड्यांनो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराकडून जर तुम्ही हसण्याची अपेक्षा करायला लागले, विनोदाची अपेक्षा करायला लागले, तर मला तरी असं वाटतंय हे पुण्य करता आपल्या हातातून पाप होतंय महाराज. काय होतंय? असावं ना कीर्तनात विनोदच असावं. लोक फेटा बांधतानाच असं सांगतात महाराज असा कार्यक्रम झाला पाहिजे कडक. अरे ते काय दाल तडका आहे का, काही मिसळ थोडी काही कडक व्हायला, कठीण कडक झालाय. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कीर्तन हे तुमच्या परिवर्तनासाठी आहे. कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आहे. अरे बसणारे शेतकरी मंडळी, मनासारखा पाऊस नाहीये तुमच्या परिसरामध्ये. तुम्हाला जसा पाऊस पाहिजे तसा पाऊसही पडला नाहीये. शेतात अजून काय येतंय घरात याची अपेक्षा नाहीये. कापूस येतोय का, सोयाबीन येते का, मका येते, अजून काहीच नाही, सर्व शेतात आहे.
तरी तुम्ही तुमच्या सप्त्याचं जर बजेट पाहिलं तर 20 ते 25 लाख रुपये खर्च आहे मंगेश दादा. किती खर्च आहे? 20 ते 25 लाख रुपये तुम्ही सप्त्याला खर्च करता. काय कारण आहे एवढं खर्च करायचं? म्हणजे महाराज लोक श्रीमंत करायचे का तुमच्याकडे पैसे जास्त झाले? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. महाराज लोकांना श्रीमंत करायचं का तुमच्याकडे पैसे जास्त झाले? आहा, तुमच्याकडेही पैसे जास्त झालेले नाहीये आणि महाराज लोकांनाही श्रीमंत करायचं नाही. तुमच्या मनात एक धारणा आहे, तुमच्या मनात एक विश्वास आहे, चांगला सप्ताह झाला की चांगल्या विचाराची देवाणघेवाण होईल, लोकांच्या अंतकरणात ते विकार नष्ट होईल, लोकांच्या अंतकरणात राजकारण नष्ट होईल, लोकांच्या अंतकरणातला जातीवाद नष्ट होईल. आणि हे सगळं जर करून सप्त्यातून होत नसेल तर मी प्रांजळ मताने सांगतो तुम्ही नाही सप्ताह केला तरी चालेल गड्यांना. अरे एकूण त्या एक लेकरानं 10 रुपये जर मागितले ना, पप्पा 10 रुपये द्या ना मला दुकानावर जायचंय, बाप त्याला 2 रुपये देतो काढून देतो. मला एवढंच सांगायचं, ज्या माय माऊलीने 9 महिने 9 दिवस ज्या लेकराला गर्भात वागवलंय, तळहाताच्या फोडासारखं जपलंय, तुमच्या कुटुंबाचा वारसदार आहे तो, तुमच्या प्रॉपर्टीचा वारसदार आहे तो, आणि त्याला 10 रुपये मागितल्यानंतर 2 रुपये देऊन तुम्ही तुमच्या एकूण त्या एक लेकराला शांत करता. सप्त्याचे कार्यकर्ते ज्यावेळेस तुमच्या दारात येतात ना, तर तुमच्याजवळ पैसे नसले तरी तुम्ही 5,000 रुपये काढता सप्त्याच्या कार्यकर्त्यांजवळ देता. का? तुम्हाला माहितीये आपण जर सप्त्यासाठी मदत केली तर चांगले कीर्तनकार येतील, चांगले गायक येतील, चांगले वादक येतील, आपल्या गावाच्या विचाराची बैठक बदलून जाईल. म्हणून मी खरं सांगू का तुम्हाला, आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढंच एक व्यासपीठ राहिलं की तिथून लोक सुधारतात. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. हो कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. ओ कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, चांग चांग कीर्तन. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, चांग चांग, कीर्तन चांग, चांग 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 चांग. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. मायबाप, इथं आल्यानंतर अंतकरणातले विकार नष्ट होणारे, इथं आल्यानंतर अंतकरणातला जातीवाद नष्ट होणारे, इथं आल्यानंतर अंतकरणातले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहे. म्हणून एवढं सुंदर व्यासपीठ आहे. अगदी नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलाय. पाण्या पावसाचे दिवस असताना सुद्धा इथं बसायला जागा नाही, हा आपला कार्यक्रमाचा विजय आहे महाराज. बरोबर आहे का नाही? 3रा दिवस आहे आपल्या सप्त्याचा. कितवा दिवस आहे? 3रा दिवस असताना सुद्धा आपलं सगळं ओव्हरफ्लो झालेलं आहे. बरोबर आहे का नाही? अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. अभंग मुक्ताईचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला उपदेश करत आहेत. पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो की जो व्यक्ती उपदेश करणार आहे तो अधिकारी असावा लागतो 1, ज्याला उपदेश करायचा तोही व्यक्ती अधिकारी असावा लागतो 2, आणि विषय जो आहे तो सुद्धा प्रामुख्याने चांगला असावा लागतो 3. बऱ्याचशा गोष्टी कधी कधी असं आहे, आमच्या संप्रदायाचं वैभव जर पाहायला गेलंय महाराज, तर संप्रदायामध्ये वयाला किंमत नाहीये. संप्रदायामध्ये वयाला किंमत नाहीये. संप्रदायामध्ये किंमत फक्त ज्ञानाला आहे. धनवृद्धा बलवृद्धा आयुर्वृद्धास्तथैवच. भागवतकाराने किती गोड श्लोक खर्च केलाय पहा. धनवृद्धा बलवृद्धा आयुर्वृद्धास्तथैवच ते सर्वेपि ज्ञानवृद्धा किंकरा शिष्य किंकरा. बसणारे मंडळी, कोणी धनाने मोठा असेल
कोणी पदाने मोठा असेल, कोणी वयाने मोठा असेल, शास्त्र फक्त त्याच व्यक्तीला किंमत देतो जो ज्ञानाने मोठा आहे. अरे एखादं 10-15 वर्षाचं लेकरू जरी कीर्तनाला तुमच्या गावात आलं तरी 70-70, 80-80 वर्षाच्या माता मावल्या त्याचं दर्शन घेतात. तो महाराज म्हणून त्याचं दर्शन नाही घेत, तो कीर्तनकार म्हणून त्याचं दर्शन घेत नाहीये. वास्तविक त्या आईचं वय 80 वर्षाचं आहे तरी 15 वर्षाच्या एखाद्या कीर्तनकाराचं वाकून नमस्कार करतात. याचं कारण तुम्हाला कीर्तनकार म्हणून नमस्कार नाही करत लोक, तुमच्या ज्ञानेश्वर महाराज पाहतात, तुकाराम महाराज पाहतात म्हणून लोक तुम्हाला नमस्कार करतात. नाही तर इथं लोक घरच्या बापाला बाप सुद्धा म्हणायला तयार नाही. महाराजाचं दर्शन काय म्हणून घेतील? बायको लवकर नवऱ्याचं दर्शन घेत नाही महाराज, तर महाराजाचं दर्शन घेण्याचं काय कारण? याचं कारणच असं आहे, शास्त्रामध्ये वयाला किंमत नाहीये. शौनक ऋषीच्या ब्रह्मसत्रामध्ये सुज्जीचं आगमन झालंय. ज्या सुज्जीच्या ब्रह्मसत्रामध्ये शौनक ऋषीचे आगमन झालं तिथं कोणी 1000 वर्षाचं, कोणी 10,000 वर्षाचं, कोणी 5,000 वर्षाचं. सुज्जीचं वय केवळ 20 वर्षाचं होतं. 20 वर्षाच्या युवा संताला पाहून सगळे मंडळी उभे राहिले. महाराज आगतम स्वागतम सुस्वागतम या न. सुज्जींना मनामध्ये संकोच आहे की मी ज्यांच्याकडे चाललोय ते कोणी 1000 वर्षाचं आहे, कोणी 2000 वर्षाचं आहे, कोणी 5000 वर्षाचं आहे, कोणी 10,000 वर्षाचं आहे. अनेक ऋषी समोर तर अनेक इंद्रचंद्र बदलले. मी केवळ 16 वर्षाचा 20 वर्षाचा एक युवा संत आणि मला पाहून सर्व जयहरी का करतात. त्यावेळी शौनक ऋषीने सुज्जींना सांगितलं, सुज्जी आपण वयाने जरी लहान असाल पण अज्ञान ध्वंत विद्वंश कोटी सूर्य समप्रभ सुता क्याही कथा सारम मम कर्ण रसायनम. ओ सुज्जी, अज्ञान अंधकार दूर करण्यामध्ये आपण कोट्यवधी सूर्य समान आहात. माझी विनंती तुम्हाला, तुम्ही अशी कथा आम्हाला सांगा की जेणेकरून आमचं दुःख निवृत्त होऊन आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. बसणारे मंडळी, 2 गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा. अन्नाचा कण आणि साधूचा क्षण कधी वायाला घालवू नका. याचं कारण साधूचा क्षण माणसाच्या जीवनाचं काय परिवर्तन करेल काही सांगता येत नाही. तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा. क्षण घडता संतांची संगती, क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा. क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा, तेने होय बाबा महात्मा. अर्धाक्षण घडता संतांचे संगती, तेने होय शांती महत्पापा. बसणारे मंडळी, साधूचा अर्धाक्षण जरी माणसाच्या जीवनामध्ये घडला तरी माणसाच्या जीवनाचं कल्याण होईल. अरे वाल्मिक ऋषीच्या जीवनामध्ये, वाल्ह्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला हो महाराज. 2 मिनिटाचा सत्संग. ए वाल्ह्या, अरे ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतो, शेवटी कोणीच तुला वाचवणार नाही रे. एवढा भावला महाराज तो सत्संग अंतकरणाला की महाराज सांगतात, कोडी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा. ए बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषीने जे लिखाण केलंय त्या लिखाणानुसार, वाल्मिक ऋषीच्या लिखाणानुसार प्रभू रामचंद्राला आचरण करावं लागलं. म्हणून खरं सांगू का, माणसाच्या जीवनामध्ये सत्संगती खूप महत्वाची. महाराज सांगतात, बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. अरे साधूच्या शिवाय माणसाच्या जीवनाला गत्यंतर नाही. संतन की करले संगत, संतन की करले संगत, करले संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले हो, जन्म का
सार्थक कचू करले. बसणारे मंडळी, मला एवढंच सांगायचं तुम्हाला, मुक्ताबाई सारख्या 5 वर्षाच्या व्यक्तीने ज्ञानोबरायला उपदेश करावा. काय जगद्गुरु ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ज्ञानोबराय सारख्या व्यक्तीला सुद्धा ताटी लावण्याची पाळी या समाजाने आणली. बसणारे मंडळी, या महाराष्ट्राला लागलेला एक शाप आहे, या महाराष्ट्राला लागलेली सगळ्यात मोठी एक कीड आहे की तर आतापर्यंत जिवंतपणे कधीच कोणाचं महत्व नाही कळलं गड्यांनो. माणूस किती चांगला होता, माणूस किती चांगला परमार्थिक होता, माणूस किती चांगला वादक होता, गायक होता, चांगला कीर्तनकार होता, किती चांगला समाजसेवक होता, हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं. महाराज, काय करावं लागतं? मेल्यानंतर अंत्ययात्रेमध्ये लोक चर्चा करतात, दादा काय गोड माणूस होता हो, याच्यासारखा आमच्या टाकळीमध्ये माणूस नव्हता. महाराज, गोरगरिबाला मदत करायचा, सप्ताहामध्ये सर्वात मोठं योगदान या माणसाचं असायचं. किती चांगला माणूस होता, देव कसा बरं गेला घेऊन, हे सगळं ऐकण्यासाठी माणसाला मरावं लागतं. महाराज, काय करावं लागतं? मरावं लागतं. 5 वर्षाच्या मुक्ताई आहे आणि ज्ञानोबराय सारख्या महात्म्याला उपदेश करतायत. काय मुक्ताईचा अधिकार आहे महाराज? एका वाक्यात सांगतो, आले लोटांगणी चांग देव, चांग देव, आले लोटांगणी चांग देव, चांग देव, आले लोटांगणी चांग देव, चांग देव, चांग देव म्हणे आज जन्मालो, उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांग देव, चांग देव, आले लोटांगणी चांग देव, उपजता चिज्ञानी हे वर्मा जाणोनी, आले लोटांगणी चांग देव, चांग देव, आले लोटांगणी चांग देव. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांगदेव. आणि दुसरं एक प्रमाणे चांगदेव म्हणे आजी जन्मा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, पुत्र झालो मुक्ताईचा. 5 वर्षाच्या मुक्ताईला 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज शरण येतात. त्याचं कारण मुक्ताईचा अधिकार लहान नाहीये. महाराज, जी ज्ञानेश्वरी वाचतोय आपण, जी चांगदेव 65 वाचतोय, जो अमृत अनुभव वाचतोय, जो हरिपाठ वाचतोय, मी खरं सांगू का, मुक्ताईने जर माझ्या ज्ञानोबरायला उपदेश केला नसता तर मला असं वाटत नाही की संप्रदायामध्ये एवढे मोठे ग्रंथ जन्माला आले असते. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त उपकार जर कोणाचे असेल तर मुक्ताईचे. त्या मुक्ताई माझ्या ज्ञानदादाला साधू संतांचे लक्षणं सांगतात. काय ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायला लोकांनी ताटी लावण्यासाठी भाग पडला. अरे, ज्या समाजासाठी माझ्या ज्ञानोबराय आम्ही वैकुंठवासी आलो, याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे, झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेऊ. तुमच्या माझ्या उद्धारासाठी ज्ञानोबराय वैकुंठातून मृत्यू लोकात आले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराय आले दीन जना. पण या समाजाने ज्ञानोबरायचा स्वीकार नाही केला गड्यांनो. ज्ञानोबरायला शुद्धीपत्र मिळावं, ज्ञानोबरायची मुंज व्हावी, याच्यासाठी या वारकरी संप्रदायाने पहिल्या 2 लोकांची हत्या केली. त्यांचं नाव विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब. विठ्ठलपंताने रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायश्चित्त केलं, तरी सुद्धा या समाजाने स्वीकार केला नाहीये. उलट तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वर इंद्रायणीवर गेले की लोकांनी म्हणा, ए ज्ञाना इंद्रायणीवर स्नान न करू, इंद्रायणी बाटल. ज्ञानोबरायने इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर इंद्रायणी बाटल हा त्रास होता. मधुकरी तर भेटतच नव्हते महाराज, पण मधुकरीच्या झोळीमध्ये माती कालवावी एवढा त्रास झाला. आणि खरं सांगू का महाराज, समाजाने विरोध केला यात काहीच नवल नाहीये, स्वतः जवळच्या लोकांनी विरोध केला, त्यामुळे ज्ञानोबराय खचून गेले. अरे, ज्या ज्या जातीमध्ये जो जो संत जन्माला आलाय त्या त्या जातीचा इतिहास आहे की त्या त्या जातीतल्या लोकांनी त्या समाजाला संतांना त्रास दिला. जगद्गुरु तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठी आपल्या माथ्याने जेवढा प्रयत्न केला, गाथा बुडवण्यासाठी पाकिस्तानवरून लोक नव्हते आले. ज्ञानोबरायला त्रास देण्यासाठी काही इराक इराणहून लोक नव्हते आले महाराज, आपल्या सोबत राहणारे लोक. आणि ज्या दिवशी आपल्या सोबत राहणारे लोक आपला विरोध करतात ना, त्या दिवशी मनुष्य आतून खचून जातो. मी तर नेहमी सांगतो, अरे, एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला सहन करल तो, एखाद्या नास्तिकाने पखवाजाचा विरोध केला, गायकाचा विरोध केला, माळकऱ्याचा विरोध केला, सहन करायला गड्यांनो तो. पण ज्या दिवशी एखादा गायकच गायकाचा विरोध करायला लागल, कीर्तनकारच जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागल,
माळकरी जर माळकऱ्याचा विरोध करायला लागल तर कसं होणार महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काही झालं तरी चालतं गड्यांनो, आपल्या माणसाने आपल्या माणसाला झाकायचं करायचं, कधीच उघड करायचं नाही गड्यांनो. कारण कोणता दिवस कोणावर कधी कसा येईल काही सांगता येत. तुम्ही ज्या घरात राहतात ना ते सगळ्यांचे घर काचाचे, बरोबर आहे का नाही. अरे तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, तुमच्या सोबत राहणारा ख्रिश्चन समाज, तुमच्या सोबत राहणारा जैन समाज, अरे त्यांच्यामध्ये सुद्धा साधू आहेच ना, त्यांच्यामध्ये सुद्धा महाराज लोक आहेत, अरे त्यांच्यामध्ये सुद्धा गायक आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा धर्मप्रचारक आहे. मग त्या धर्मातल्या एखाद्या तरी संताची, एखाद्या माणसाची, प्रचारकाची क्लिप दाखवा ना महाराज. व्हायरल होणारच नाहीये. जेवढ्या काही व्हायरल होतील तेवढ्या सगळ्या हिंदू धर्माच्याच होतील. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कधीतरी आपल्या माणसावर झाकण टाकायचा प्रयत्न करा. आसारामजी बापूचं छोटंसं प्रकरण झालंय महाराज. त्यांनी बलात्कार केला न केला पाहायला तुम्ही नव्हते मी नव्हते, आणि मीडिया सांगते त्यामध्ये 95% खोटच असतं महाराज, खरं काहीच नसतं. कारण मीडियाला काहीच माहित नसतं. मीडिया फक्त TRP वाढवण्यासाठी काही बी न्यूज टाकतं, नाही तर मीडियाला काहीच माहित नसतं. माझा मीडियाला सुद्धा प्रश्न आहे, जेवढं तुम्ही हिंदू धर्माच्या चुकीचा प्रसार करता तेवढा कधी हिंदू धर्माचा चांगलाही प्रसार केला पाहिजेत ना महाराज. वारकरी संप्रदायाच्या क्लिपा टाकत असताना, एखाद्या महाराजाची क्लिप टाकत असताना, एखाद्या कीर्तनकारणीची क्लिप टाकत असताना मीडियावाल्यांना हा सुद्धा प्रश्न आहे की एखाद्या तरी मीडियावाल्याने एखाद्या महाराजाच्या आश्रम मध्ये जाऊन पाहिलं पाहिजे ती मुलांना किती चांगलं शिकवतात. कधीतरी एखाद्या गोशाळेवर जाऊन एखाद्या मीडियावाल्यांना प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या की एक मला मीडियावाला असा दाखवा की त्याने महाराजांच्या एखाद्या चांगल्या कार्याचा गौरव केला. अरे किती दिवस तुम्ही लोकांचे कपडे फाडणार आहात. मला हीच विनंती करायची, त्याला सुद्धा बायको आहे, त्याला सुद्धा माय आहे, त्याला सुद्धा बाप आहे. माणसाचा पैसा गेल्यानंतर माणूस परेशान नाही होत महाराज. पैसा येतो जातो, माणसाचा पैसा गेल्यानंतर परेशान नाही होत, माणसाची जमीन गेल्यानंतर परेशान नाही होत, माणसाची प्रसिद्धी गेल्यानंतर परेशान नाही होत, माणसाची सत्ता गेल्यानंतर परेशान नाही होत. माणूस सगळ्यात जास्त खचतो कुठं माहितीये का, माणसाचं नाव खराब झाल्यानंतर. अरे 17 जिताचा भाऊ प्रसेन, तो शमंतक नावाचा मणी घेऊन गेला होता खेळण्यासाठी. भागवतातली कथा सुंदर आहे. तर प्रसेन जवळचा तो मणी घेऊन टाकला आणि प्रसेनला मारलं. त्यावेळेस 17 जिताने क्षणाचाही विचार न करता 17 जिताने आरोप कोणावर केला होता माहिती, भगवान श्रीकृष्णावर. त्या दिवशी रात्रभर माझ्या भगवंताला झोप नाही आली. भगवंत विचार करतात, अरे जी गोष्ट मी केलीच नाही त्या गोष्टीचा आरोप जर माझ्यावर येत असेल, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, जी गोष्ट माणूस केली नाही आणि त्या गोष्टीचा आरोप जर माणसावर आलं तर जगाच्या मालकाला सुद्धा रात्रभर झोप आली नाही. तुमच्याने माझ्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले. का हिंदी कवीने सुंदर वर्णन केलंय, तो सांगतो पहा. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. अरे जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, और कलंक काजल से काली. मी खरं सांगू का महाराज, मी कीर्तनकार झालो बाळू मामा. महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, खूप कीर्तन असतात, नावही खूप मोठं झालं. माझ्या आईने मला अजून कधी विचारलं नाही तू किती पैसे कीर्तनाचे घेतो, तुझ्याकडे प्रॉपर्टी किती घे, तुझ्याकडे किती पैसा आहे. आहा, ती मला नेहमी सांगते, महाराज तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालेल पण तुटकं नाही म्हणलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. म्हणून कोणत्याही देवाच्या दर्शनाला जा, मारुतीरायाच्या मंदिरात जा किंवा भोलेनाथाच्या मंदिरात जा किंवा पांडुरंगाच्या मंदिरात जा, त्या दर्शनाला गेल्यानंतर मस्तक ठेवल्यानंतर फक्त देवाला एवढी विनंती करा, कोण्याही जीवाचा नगडो मचर, कोण्याही जीवाचा नगडो मचर, कोण्याही जीवाचा नगडो मचर, कोण्याही जीवाचा नगडो मचर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर
उद्धारासाठी ज्ञानोबराय म्हणतात की आम्ही ज्या समाजासाठी या मृत्यू लोकात आलोय, ज्यांच्या उद्धारासाठी आम्ही इथं आलोय, त्या लोकांनी आम्हाला मधुकरी सुद्धा देऊ नये. मग ज्ञानोबरायाने ताटी लावली. काय लावली? ताटी लावली. निवृत्तीनाथ दादा विचार करतात काय करावं, काय झालं असेल ज्ञानोबरायला. सोपान काका विचार करतात. सोपान काकाने सांगून सुद्धा ज्ञानदादा ऐकत नाही. निवृत्ती दादानं ऐकून सांगून सुद्धा ज्ञानदादा ऐकत नाही. त्यावेळेस 5 वर्षाच्या मुक्ताई गेल्या आणि ज्ञानदादाला सांगतात, ज्ञानदादा, हो ज्ञानदादा, तुमचा आणि आमचा जन्मच लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालं. योगी पाव, थोडा रिपीट द्यायचा, ट्रबल कमी कर. योगी पाव न मनाचा साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा. मुक्ताईने ज्ञानदादाला सांगितलं, ज्ञानदादा, योग्याचा जन्म हा समाजाचा त्रास सहन करण्यासाठी एक नाही, 2 नाहीये. सुख सागर आपण भावे, जगबोधे निववावे. निववावे, जगबोधे निववावे. सुख सागर आपण व्हावे, जगबोधे निर्वावे. निर्वावे, जगबोधे निर्वावी. बोधा करुणी अंतर, बोधा करुणी अंतर, नाही अपपर भाव. जीव जीवासी पै द्यावा, मग करून येईवा. तरुण उपाये शिस्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, जगबोधे निववावे. निववावे, जगबोधे निववावे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, माऊली ताटी उघडा. उघडा 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 ताटी उघडा ज्ञानेश्वरा, जगबोधे निर्वावे. जगबोधे निववावे. निर्वावे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 5 वर्षाच्या चिमुकलीने ज्ञानदादाला सांग, ज्ञानदादा, ओ ज्ञानदादा, तुमचा आणि आपला जन्म लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालेला आहे. एवढं सांगून ज्यावेळेस माझे ज्ञानदादा दार उघडत नाहीये, त्यावेळेस माझ्या मुक्ताईने ज्ञानदादाला जो उपदेश केलाय, काय उपदेश केलाय ज्ञानदादाला? मुक्ताई अभंगाच्या पहिल्या. संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी. 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 दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे
माझ्याचे अंगी दया क्षमा संत तुझी जाना जगी दया क्षमा जाचे अंगी दया क्षमा जाचे अंगी दया क्षमा जाचे अंगी दया क्षमा. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या मुक्ताईने सांगितलंय संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. ए बाबा नो, त्याला संत म्हणा की ज्याच्या अंगी दया आहे, क्षमा आहे. आज संतांची व्याख्या खूप वेगळी झालेली आहे महाराज. ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त तो सगळ्यात मोठा संत, ज्याची फी जास्त तो सगळ्यात मोठा संत, असं नाहीये महाराज. दाढीवरण ढेरीवरण गाडीवर कोण आलाय संत म्हणत जाऊ नका. अरे आसवाला सुद्धा हात केस आहे, मग तुम्ही त्याला संत म्हणणार आहे का? नाही नाही, अजिबात नाहीये. काय झालंय माहितीये का, संत कालही होते, संत आजही आहे आणि संत उद्याही आहे. पण संतांना दाबून जनतांची संख्या जास्त झालेली आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत, पोटाची थळगी भरण्यासाठी, स्वतःचा संसार मोठं करण्यासाठी संतांचं पांघरून काही काही जनतांनी घेतलं. त्याच्यामुळे संतांची नावं खराब होतात महाराज. पंढरपूरच्या वारीच्या अगोदर जळगाव जिल्ह्यात एका ठिकाणी माझं कीर्तन होतं. कीर्तनाला गेलो, पुण्यतिथीचं कीर्तन होतं आणि कीर्तन संपल्यानंतर ज्या माणसाकडे कीर्तन होतं तो मनुष्य श्रीमंत माणूस होता. 6-7 एकर जमीन होती. त्यांना म्हणलं, पाटील ओ पाटील चला ना पंढरपूरला, खूप चांगलं वातावरण असतं, या पंढरपूरला चला, खूप सुंदर वातावरण आहे. अहो 70-70 80-80 90-90 वर्षाचे माणसं सुद्धा तरुण पोराच्या सारखं नाचता, चला एकदा. मी खूप पंढरपूरचं वर्णन केलं. ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमा तीरण, ऐसे विठेवर, उदंड पाहिले, उदंड ऐकेले. त्यांनी माझं ऐकलं. म्हणे महाराज मला 15 दिवस तर चालणं होणार नाही, पण 1 दिवस मी 16 पाण्यासाठी येतो. ज्ञानोबराय तुकोबरायच्या प्रस्थानच्या दिवशी तो आला आणि ते सगळं वातावरण पाहिल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला. तो म्हणला, महाराज मी आता इथून पुढं तुमच्यासोबत 15 दिवस चालणार, मी घरी जाणार नाहीये. मुक्काम करत आम्ही पंढरपूरला पोहोचलो. द्वादशी दशमीच्या दिवशी पोहोचलो. एकादशी दिवशी सकाळी 4 वाजता उठला आणि मला म्हणे, महाराज मी चंद्रभागेच्या स्नानावर चाललो. म्हणलं इतकी गडबड करू नको, धावपळ करू नको. का? खूप गर्दी असते, तुला सवय नाही. तो म्हणे, महाराज आपल्या दिंडीतल्या 70-70 80-80 वर्षाच्या म्हाताऱ्या चालल्या, मी तर तरुण आहे. म्हणलं जा. मग खरं सांगा, 500 एकर जमीन ज्या माणसाकडे, तो पंढरपूरला येताना काही 2000 घेऊन आला असेल का महाराज? 2 लाख रुपये सोबत घेऊन आला. मग त्यानं म्हणावं ना, महाराज पिशवी माझ्याजवळ ठेवा, ही बंडी माझ्याजवळ. तसंच गेलं आणि जसं गेलं तसे कपडे काढून असे साईडला ठेवले, डुबकी मारूस तर एका धोत्रावल्याची पिशवी पळवली. ते अंडरवेलवरच माझ्याकडे आलं. 140च्या पुढे ताप गेला होता त्याचा. नुसतं माझ्याकडे पाहत होता आणि माझ्याकडे पाहून म्हणे, महाराज आणि काय सगळ्याच्या नादी लागू, पण तुमच्यासारख्या लोकांच्या नादी लागू नाही म्हणे. आणि मी म्हणलं झालं काय? काय बोंब पाडली हो म्हणे आमच्या गावात कीर्तनाला. ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमा तीरण, पंढरीचा महिमा सांगू लागले आणि पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. अहो महाराज, एका टिळ्यावाल्यानं, एका धोत्रावाल्यानं, एका टोपीवाल्यानं माझी पिशवी पळवली हो. मी पाटलाला सांगितलं, म्हणलं पाटील वारकरी कशाला चोऱ्या करतील हो? आता चोर वारकरी झाले, त्यात वारकऱ्यांचा काय दोष आहे महाराज? बरोबर आहे का नाही? वारकरी कधी चोऱ्या करतच नाही. आता चोर वारकरी झाले, त्यात वारकऱ्यांचा काही दोष नाही. म्हणून खरं सांगू का, संत कालही चांगले होते, संत आजही चांगले आणि संत उद्याही चांगले. फक्त संतांच्या नावाखाली जनतांची संख्या जास्त झाली म्हणून त्रास आहे. विठाला म्हणून आपण सुद्धा, माझी सर्वांना विनंती आहे, संत ओळखत असताना, संतांची पारख करत असताना कधीतरी काही गोष्टीचा विचार करा. संतांचे लक्षण सांगत असताना तुकोबराने 2 प्रमाण खर्च. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणी वर्मी जाणी तो पारखी, वर्म जाणी तो पार. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी, वर्म जाणे तो पारखी, जनित पालखी पालखी. तेची संत तेची संत जनता हे तो विठ्ठल, नेनती काय टाना टोना नाम वाचुनी तेची संत त्यांचा हेत विठ्ठली, नेनती काय टाना टोना नामस्मरण वाचुनी, नामस्मरण वाचुनी वाचुनी
संत त्याचे संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून या दिनराजने हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्या मनी बैसल असे ही संतांचे लक्षण आहे. म्हणून मुक्ताईने अंदाजाला सांगते संत तोची जाणार जगी दया क्षमा ज्याची अंगी. अहो किती दया आहे. ज्या विसोबा खेचराने ज्ञानोबरायला मांडे भासण्यासाठी मडकं दिलं नाहीये. विसोबा खेचराकडे गेले काका ओ काका मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली. मडकं तर दिलंच नाही हो. ज्ञानोबरायच्या छातीत लात मारली. काय नव्हतं करतायत माझ्या ज्ञानोबरायला. अरे जे ज्ञानोबरायांनी कृपा केल्यानंतर रेडा रुपयात बोलू शकतो. एक निर्जीव भिंत चालू शकते. दोन मेलेला माणूस जिवंत होऊ शकतो. तीन स्त्रीचा पुरुष करू शकता. चार स्वतःच्या पाठीवर मांडी भाजण्याची ताकद ज्या ज्ञानोबरायची आहे त्या ज्ञानोबरायांनी जर विसोबा खेचराकडे पाहिलं असतं तर विसोबा खेचर नावाची व्यक्ती जळून भस्म झाली असती महाराज. पण खरं सांगू का साधू संतांचा स्वभाव दयानिधी संत ते दयाने संत ते दयानिधी असंत ते दया मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी मार्ग दावुनी गेले आधी मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत दयानिधी संत येण्याची पंथे देण्याची पंथे चालू दाता न पडे गुंता कुठे काही कुठे काही कुठे काही दयानिधी संत ते. ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे त्याला साधू म्हणा. किती दया असावी. सर्वा भूती दया अरे वो सर्वा भूती दया वा सर्वा भूती दया 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 हरी साधू म्हणावे ऐसिया 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 सर्वा भूती दया सर्वा भूती दया सर्वा भूती दया सर्वा भूती दया सर्वभूती दया सर्वांच्या भूती ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे. किती दयेचं उदाहरण सांगायचं. 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. लक्ष द्या माझ्याकडे तुम्ही. मला माहिती तुम्ही काल एवढे हसले ना आता तुम्हाला थोडं जड झालं पण ताण नका घेऊ. शेवटच्या 15 मिनिटात आपण ते क्लिअर करून घेऊ. बरोबर आहे का नाही. अजून 15 मिनिटं ऐका. अभंग सोडू द्या नंतर ते आहेच महाराज. आता दुकान म्हणल्यानंतर भेळ ठेवूनच आहे. दुकान म्हणल्यानंतर चॉकलेट ठेवूनच आहे. सगळं माल आहे आपल्या आपल्या दुकानातून कोणताच माणूस कधी खाली जात नाहीये. पण थोडं ऐका ना. हे बी ऐकायची सवय ठेवा. विठ्ठल 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 सर्व कौरव मेलेले दुर्योधन रणांगणात पडलेला आहे. अश्वत्थाम्या भेटण्यासाठी जा गेला. ए मित्र दुर्योधना ए दादा कोणी केली तुझी अवस्था. दुर्योधनाच्या डोळ्याला धारा लागल्याने अश्वत्थाम्याला सांगतो अश्वत्थाम्या माझे 100 भाऊ मेले याचं मला मुळीच दुःख नाही रे. त्या 5 पांडवातलं कोणीच मेलं नाही याचा मला त्रास होतोय. लोक एवढे वाईट आहे महाराज. तुम्ही एवढे लोक इथं बसलेले एकाचंही नाव दुर्योधन नसल. कार्य असू शकतं एखाद्याचं नाव नसल कोणाचं. दुर्योधन हा माणूस नाहीये. दुर्योधन हे नाव नाहीये. दुर्योधन ही वृत्ती आहे. आपली ती संपत्ती आपलीच.
आणि भावाची सुद्धा संपत्ती आपली म्हणणार, त्याला कोण म्हणतात? दुर्योधन म्हणतात महाराज. लक्ष देऊन ऐका. दुर्योधन म्हणतोय अश्वत्थाम्या, माझे 100 भाऊ मेले याचं दुःख नाही रे, पण त्या पाची पांडवातलं कोणीच मेलं नाही. अश्वत्थाम्या म्हणला काळजी करू नको, उद्याचा सूर्य पाची पांडव पाहणार नाही. आता पाची पांडव म्हणजे काही ग्रामपंचायतचे 5 मेंबर नव्हते महाराज, पाची पांडव होते ना ते. जाको राखे साईया मार न सके कोई, जो जग बैरी होए पर बालन बाका हो. रात्रंदिवस ज्यांचा पाठीराखा जगाचा मालक आहे त्यांना काय करणार आहे अश्वत्थाम्या. पण ही गोष्ट ज्यावेळी जगाच्या मालकाला कळाली की अश्वत्थाम्या पाची पांडवांचा वध करणारे, विजयाची प्रथम रात्री म्हणून पाची पांडवाला उठवलं, चला आपण समुद्राच्या काठी जाऊन विजयाची प्रथम रात्री साजरी करू. सगळे पाची पांडव उठून गेले, पण पाची पांडवाचे 5 मुलं ऐकत नव्हते, ते तिथंच झोपले. पाची पांडव समजून अश्वत्थाम्याने पाचीचे शिर धरापासून वेगळे केले, ते शिर घेऊन दुर्योधनाकडे गेला. ए दुर्योधना, काय पाची पांडव पाची पांडव पाची पांडव म्हणत होता, हे बघ पाचींचे शिर मी घेऊन आलो. दुर्योधन मनातल्या मनात म्हणू लागला, अरे त्या पाची पांडवाला मारण्यासाठी आम्ही 100 भाऊ रात्रंदिवस प्रयत्न करत होतो, आमच्याकडून काही झालं नाही, तुझ्याकडून काय होणार आहे. अश्वत्थाम्याला माहित होतं. अश्वत्थाम्या म्हणला, दुर्योधना मला माहित आहे हा प्रश्न तुझ्या मनात उपस्थित होईल, म्हणून मी त्यांचे शिर घेऊन आलो. शिर ज्यावेळी दुर्योधना समोर टाकले तर ते पाची पांडवाचे 5 मुलं निघले. दुर्योधन रडायला लागला, अरे वेड्या, मी पाची पांडवाला मारायचं सांगितलं होतं रे, आता तर तू आमच्या वंशाला पाणी पाजायला सुद्धा कोणी सोडलं नाहीये. मला एवढंच सांगायचं इथं बसणाऱ्या मायानो, ज्या माय माऊलीचे 5 मुलं एका टायमाला मेले असेल, त्या माय माऊलीची परिस्थिती कशी असेल. भागवतकार वर्णन करतात, माता शिशूनाम निधनम सुतानाम निशम्य घोरा परितप्यमाना. बेस कमी कर. तदारुदद्वाश्व कलाकुलाक्षी त्वं सांत्वयन्नास किरीटमाला. रडायला लागली द्रौपदी. काय अपराध असेल माझ्या लेकरांचा, झोपेत असताना त्या नराधमाने माझ्या लेकराला मारलं. द्रौपदीचं ते रडणं पाहून, द्रौपदीचा तो आक्रोश पाहून अर्जुनाला राहावलं नाही, भगवंताला रथ तयार करायला सांगितला. भगवंता रथ तयार कर. आणि रथ तयार करून अश्वत्थाम्याला पकडून आणलं, द्रौपदीच्या समोर उभं केलं. द्रौपदी, झोपेत असताना 5 मुलाला मारलं या नराधमाने, तुझ्या सांगायला काय शिक्षा देऊ. द्रौपदी म्हणली, सोडून द्या त्याला. मुच्यतामेश ब्राह्मणो नितराम गुरु. सोडून द्या त्याला. का? तो तुमचा गुरुपुत्र आहे. आणि मुलं मेल्यानंतर काय दुःख हे मला माहित आहे. याची आई विधवा आहे, मी सद्वा आहे, मी सौभाग्यवती आहे, गौतमी पती देवता. आणि मुलं मेल्यानंतर काय दुःख होतं हे मला कळतंय. याची आई हा त्रास सहन करू शकणार नाही. हे ज्यावेळेस अश्वत्थाम्याने ऐकलं त्यावेळेस अश्वत्थाम्या म्हणतो, अगं तू स्त्री नाहीये, तू संत आहे. कारण की दया करण्याचं काम फक्त संताचंच हृदय करू शकतं, दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून दयानिधी संत ते ज्ञानोबरायला मुक्ताई सांगतात, ओ ज्ञानदादा, या जगामध्ये त्याला संत म्हणा की दया क्षमा ज्याची अंगी. दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, त्याची दास अपंगित नाही, जासी अपंगित नाही, जासी धरी हृदय. एका नंदले गांधले त्याचे मनी जो फुले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. हरी दया करणे जे पुत्रासी, तेच दास आणि दासी. तुका मने सांगू किती, तुका मने सांगू किती, तेची भगवंताची मूर्ती. जे कारंजले गांजले त्याची मने जो फुले, तोची साधू
वाटत नाही. वा बरोबर आहे का नाही? टाळी वाजवायचा दोघांसाठी. वा जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपले तोची सादोळ खावा देव तेथेची जाणावा. ऐका ना दादा, संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या ठिकाणी दया आहे, ज्याच्या ठिकाणी क्षमा आहे त्याला साधू म्हणा. कोणालाही साधू म्हणू नका. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी मायानो, मकर संक्रांतीला साडी घेण्यासाठी जर गेल्या तर एक साडी पसंत करण्यासाठी कमीत कमी तुम्ही 100 साड्या पाहता का नाही माया हो? किती साड्या पाहता? 100 साड्या पाहिल्यानंतर एक साडी पसंत करता. माया हो, एक साडी पसंत करण्यासाठी जर 100 साड्या पाहत असेल तर साधू ठरवत असताना कोणत्याही बोंधू साधूवर विश्वास ठेवू नका. साधू ठरवत असताना तो ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरी बसतो का बघा, तुकोबराच्या गाथ्यामध्ये त्याचं आचरण आहे का बघा. हे बघा, कीर्तन करतोय म्हणून तो साधू ही जर तुमची भूमिका असेल तर ही चुकीची आहे. रामायण करतोय, कथा करतोय म्हणून तो साधू ही जर भूमिका तुमची असेल तर चुकीची आहे. मी तर माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. तुम्हाला जर जीवनामध्ये असं वाटतच असेल की माझा विश्वासघात होऊ नये, मला पश्चाताप होऊ नये, तर इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसानं माझं एक वाक्य तुम्ही हृदयावर अंडरलाईन करून घ्या. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याला साधू म्हणूच नका गाड्यानं. जीवनामध्ये दुःख होणार नाही तुम्हाला. ज्ञानोबराय तुकोबराय जीवनामध्ये तुमचा विश्वासघात करणारच नाहीये. आमच्यासारख्या बोंधूवर ठेवसाल घात झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला ऑनलाईन सांगतोय, बरोबर आहे का नाही? म्हणून संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी. एवढं सांगून सुद्धा ज्ञानोबराय ज्यावेळेस ताटी उघडत नाही, मुक्ताईने परत ज्ञानोबरायला सांगितलं अभंगाच्या लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना. जगी विरक्त तोची जाना, जगी विरक्त तोची जाना, लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना. जगी विरक्त तोची जाना, जगी विरक्त तोची जाना, लोभ अहंतान ये मना, मना ये मना, सर्वात तुम्ही ज्यांना ज्यांना मानता ते पहिल्या शब्दात कट होतात. लोभ. ज्याच्या ठिकाणी लोभ आहे त्याला साधू म्हणण्याचं कारणच नाहीये. मी याच्याही पुढे जाऊन सांगू का, ज्याला खिशे नाही त्याला महाराज म्हणा. ज्याला खिशे नाही त्याला, आम्हाला एका कीर्तनकाराला 5-5 यजमान आहे, आम्हाला कसं तुम्ही साधू म्हणता महाराज? ही वस्तुस्थिती आहे ना. ज्याला खिशे नाही त्याला साधू म्हणा. लोभ अहंता नाही म्हणा. ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये, ज्याच्या अंतकरणामध्ये अहंता नाहीये, ज्याच्या अंतकरणामध्ये ममत्व नाहीये, अशाला साधू म्हणा. जगी विरक्त तोची जाणा, जो जगापासून वेगळा आहे त्याला साधू म्हणा महाराज. खरं सांगू का तुम्हाला, लोभ हा परमार्थासाठी सगळ्यात मोठा घातक व्यक्ती आहे महाराज. लोभ नुसता संप्रदायामध्ये असं नाहीये, प्रत्येक ठिकाणी जेवढे काही भांडणं झालेले लोभाचं रूपांतरच क्रोधात झालेलं आहे महाराज. माणसाला पहिला लोभ होतो, लोभाचं रूपांतर कामात होतं, आणि काम पूर्ण नाही झालं की माणसाला काय येतो? क्रोध येतो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये, ज्याच्या अंतकरणामध्ये काम नाहीये, जो जगापासून विरक्त आहे, अशाला साधू म्हणा. एक पंडितजी काशीला शिकण्यासाठी गेले. एवढं अध्ययन केलं, बापरे 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 बाप, की अख्ख्या भारतातल्या सगळ्या विद्वानांना हरवलं. लग्न झालेलं होतं, बायको काहीतरी बोलली म्हणून कुठं जाण्यापेक्षा काशीला गेला. 14 वर्षे शिक्षण घेऊन घरी आला. बायकोनं न्यूज पाहिली की माझा नवरा भारतात 1 नंबरचा विद्वान झाला. आनंद झाला. 14 वर्ष झाला मला सोडून गेलाय. नवरा येणार कळल्यानंतर ताट तयार केलं आरतीचं. नवऱ्यानं दारात आला, ताट वळलं, अक्षता लावल्या, गळ्यामध्ये वरमाला घातली. नवरा आत येणार तर नवऱ्याला एक सांगितलं, मालक काय ग,
14 वर्ष मला सोडून गेले, अध्ययन केलं, खूप चांगले पंडित झाले. मी टीव्हीवर पाहिलंय की तुमच्यासारखा ज्ञानी माणूस, तुमच्यासारखा बुद्धिमान माणूस, तुमच्यासारखा चतुर माणूस या जगात दुसरा कोणीच नाही. माझा एक छोटासा प्रश्न आहे. तो माणूस हसू लागला, ग वेडे, भारतातले सगळे विद्वान माझ्या पुढे फिके ग. माझ्यासारखं कीर्तन कोणाला जमत नाही, माझ्यासारखं वादन कोणाला जमत नाही, माझ्यासारखी कथा कोणाला जमत नाही, आणि तू वेड्यासारखं मला काय प्रश्न करणार आहे. पण पत्नी म्हणे, सांगा ना, करू एक छोटासा प्रश्न. बरं चाल, तुझी इच्छा आहे, सांग. पापाचा बाप कोण आहे हो म्हणे. पापाचा बाप कोण म्हणल्यानंतर हा म्हणे, आत्ताच मी 14 वर्षांना आलो, पहिलं चहा कॉफी वगैरे घेऊ, नंतर मी सांगतो तुला. नाही 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 म्हणे, पहिलं पापाचा बाप सांगा तरच घरात या, नाही तर आजचा मुक्काम नदीवर केला तरी चालतो. हे टेन्शन मध्ये जाऊन बसलं. सगळे ग्रंथ काढले, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. अख्खे गाडीभर ग्रंथ पाहिले, पण पापाचा बाप सापडला. अख्ख्या गावावर माणसाचं वजन असतं, पण घरी गेला माणूस काहीच जमत नाही महाराज. हे घरचा नियम आहे. जगातलं सगळ्यात बुद्धिमान नेटवर्क जर कोण असेल तर बायको आहे महाराज. तुम्ही किती मोठे विद्वान कीर्तनकार असू द्या, फक्त कीर्तनात बोमा पाडता, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. कीर्तनाच्या गप्पा ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करता, घरी गेली की बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज. अरे भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची. हे वयाच्या अगोदर जे टक्कल पडलंय ना, याला 100% कारणीभूत वयाचे महाराज. वयाच्या अगोदर जे केस पांढरे झाले ना मामा, याला फक्त त्रासदायक ह्या महिलाचे. हे विचार करू लागलं, एवढ्या विद्वानावर विजय मिळवला, साध्या छोट्या प्रश्नाचं उत्तर बायकोचं देता आलं नाही. ताण घेऊ लागलं, काय करावं, कसं करावं. गंगेवर एक वेश्या स्नान करण्यासाठी आली. हा अभ्यास करताना पाहिलंय, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. फुल टेन्शन मध्ये होता. पापाचा बाप कोण, कोणाला शिवाय दिल्या, कोणाची रेकॉर्डिंग झाली, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. वेश्या विचार करू लागली, याला काय ताण असेल. वेश्याने विचारलं, कथम रोदिशी विप्रत्वम काते चिंता बलियसी वदत्वम सत्वरमय्यम सस्य दुःखस्य कारणम. का चिंता तू आहेस मामा, सांग ना काय झालं तुला, बोल की. हा म्हणला, बाई तुझं काम कर, मला त्रास देऊ नकोस. वेश्या म्हणली, अहो सांगा, माणूस की म्हणून तर सांगा, मी वेश्या जरी असल तरी मी तुम्हाला काहीतरी मदत करू शकते. अगं बाई, तुझ्या पाया पडतो, तू तुझं काम कर, मला माझं काम करू दे. वेश्याने विनंती केली, ओ बाबा, अहो सांगून तर बघा. काही नाही ग, भारतातल्या सर्व विद्वानावर विजय मिळवला. आणि घरी गेल्यानंतर बायकोने छोटासा प्रश्न केला, पापाचा बाप कोण. वेश्या हसायला लागली, एवढं छोटं उत्तर मी देते. हा मला बरं झालं बाबा, कमीत कमी संध्याकाळचं जेवण तरी घरी होईल. पण वेश्या हुशार होती, म्हणे बाबा प्रश्नाचं उत्तर देते तुम्हाला, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. हा म्हणला, ग वेश्या आहे तू, सर्व गाव तुला नाव ठेवतंय ग, आणि मी जर तुझ्या घरी आलो तर अख्ख्या भारतातला 1 नंबरचा विद्वान आहे मी, लोक मला नाव ठेवतील. बाबा काळजी करू नका, फुकट नका येऊ, 10,000 रुपये देते आणि तुमच्या प्रश्नाचंही उत्तर देते, पण तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. हा म्हणला, कसं करावं, न जाव तर रात्र नदीवरच काढावं लागली. मग त्याच्यापेक्षा चला थोडं पुढं सरकू. दारात गेला, वेश्याला आवाज दिला, ए वेश्या, दारात आलोय मी, तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. वेश्या म्हणली, बाबा घरात या, 20,000 रुपये देते तुम्हाला. हा म्हणला, तुझ्या जर घरात आलो तर लोक नावं ठेवतील. मग जा म्हणे बाबा. हा म्हणे, जाऊनही जमणार नाही, कारण पहिलेही 10 जातील. थोडं पुढं सरकू. आत गेल्यानंतर त्या वेश्येने सांगितलं, बाबा 50,000 रुपये देते तुम्हाला, फक्त माझ्या हाताने घास खा. तो म्हणला, ग वेश्या आहे ग तू, पवित्र माणूस आहे मी, 14 वर्ष अध्ययन केलं ग, आणि तुझ्या हाताने जर खाल्लं तर पाप लागल. काळजी करू नका, मनात पाप नका आणू, फक्त 1 घास माझ्या हाताने खा. 50,000 रुपये देते, तुमच्या प्रश्नाचं उत्तरही देते. हा म्हणला, 50,000ही फुकटची दक्षिणा भेटायला लागली आणि प्रश्नाचं उत्तरही भेटायला लागलं, काय होतं 1 घास खायला. वेश्या आत गेली, एका वाटीमध्ये काहीतरी खायला घेऊन आली. यानं केलं, वेश्येनं तोंडात घास घालण्याच्या ऐवजी याच्या 2 थोबडी ठेवून दिल्या. हा खाली पडला. खाली पडल्यानंतर लाल बुंद झाला. तुझ्यासारख्या वेश्याने माझ्या गालात मारावं, तुला कळतं का. असं तसं वाव 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 करू लागला. वेश्या म्हणली, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही का. तो म्हणे, काय. म्हणे, बाबा पापाचा बाप लोभ आहे हो. तो म्हणे, कसं. अहो 10,000साठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या दारात आलात, 20,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या घरात आलात. बाबा 14 वर्ष अध्ययन केलंय तुम्ही, आणि 50,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या हातानं खायला तयार झाला. पापाचा बाप कोण आहे. लोभ. आणि हा लोभ ज्याच्या अंतःकरणामध्ये नाहीये
त्याला साधू म्हणा विठोबा रखुमाई जय रखुमाई करा सर्वांनी पाठीमागचे सुद्धा करा नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय गंगाधरा शिव गंगाधर हर हर बोले नम शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय हरि नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम ओ नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरि ओम नम ओ नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मैलकाराय महेश्वराय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नम शिवाय हरि ओम नम शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नम शिवाय हरि ओम नम लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोचे जाणार जो जगापासून विरक्त आहे जो जगापासून अलिप्त आहे त्याला साधू म्हणा महाराज सांगतात काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण का एकांत प्रिय साधू संताला आहे याचं कारण हा समाज कालही साधू संताचा झाला नाही हा समाज आजही साधू संताचा होणार नाही आणि हा समाज उद्याही साधू संताचा होणार नाही तुका म्हणे हा एकांताचा वास नाही ब्रह्मी ब्रह्मरस का म्हणे आता ऐका हे वचन आणि तेजोनियाजन भक्ती करा रे एवढं सुंदर देहुगाव असताना तुकोबरायला का भामचंद्रावर जाण्याची गरज भासली एवढं सुंदर देहुगाव असताना का घोरड्या डोंगरावर गेले का भामचंद्र डोंगरावर गेले का भंडाऱ्या डोंगरावर गेले याचं कारण
परमार्थ नावाची जी गोष्ट आहे ती कधीच समाजात होत नाही. हा समाज असा आहे गड्यानो, ज्याचं लग्न झालं त्याला बायको टाकायला लावतो. लक्ष देऊन ऐका. ज्याचं लग्न झालं त्याला बायको टाकायला लावतो, जो संन्यासी त्याला बायको करून देतो. लग्न जाता करू म्हणे ती, हा माताला न करिता म्हणे ती नपुसक. तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊच नका. लोक म्हणतात ओ त्याच्यासारखा शिष्टाड महाराज पाहिला नाही हो, 4 वेळेस चहा घ्यायला बोलवलं आमच्या घरी आला नाही. आणि एखाद्याच्या घरी उठले की जा, लोक म्हणतात येता जाता घर बुडविले. म्हणून समाजाचा जास्त ताण नका घेत जाऊ. मी दररोज सांगतोय, अरे ताणच जर आपण घ्यायचा तर मग समाजाने काय घ्यायचं, हा एक मोठा प्रश्न आहे ना. ताण जर आपण घ्यायचा तर मग समाजाने काय घ्यायचं, काही समाजासाठी ठेवा ना. आपला ताण समाजाने घेतला पाहिजेत महाराज, मस्तीमध्ये राहिलं पाहिजेत. आपण धुन में रहता हूँ राधे राधे. मेरा क्या दुनिया से का, मैं तो रमता जो गिरा, मैं तो रमता जो गिरा. मेरा क्या दुनिया से का, मेरा क्या दुनिया से का, मेरा क्या दुनिया से का. मैं तो रमता जो गिरा, मैं तो रमता जो गिरा. मेरा क्या दुनिया से का, मेरा क्या दुनिया से का, मेरा क्या दुनिया से का. जहाँ मैं जाऊँ भजन करूँ, मैं जाऊँ भजन करूँ. मेरे शाम का कहाँ ठिकाना, मेरे शाम का कहाँ ठिकाना. मेरा क्या दुनिया से का, बोला मेरा क्या दुनिया से का, मेरा क्या दुनिया से का. ज्याचं जीवन भगवानमय झालंय, ज्याचं जीवन परमार्थ रूपी झालंय ना, त्याला जगाशी काही घेण देण नाही महाराज. आणि जग कालही कोणाचं नव्हतं, आणि जग आजही कोणाचं नाही, जग उद्याही कोणाचं नाहीये. तुम्ही कितीही चांगलं काम करा, तुम्ही कितीही समाजाची सेवा करा, तुम्ही कितीही चांगलं कीर्तन करा, तुम्ही कितीही चांगलं गायन करा, तुम्ही कितीही चांगलं वादन करा, लोक फक्त तुमच्या एका चुकीची वाट पाहू नये. किती चुकीची वाट पाहू नये? एक चुकीची वाट पाहू नये. एक जरी चुकी तुमच्या जीवनात झाली ना, ज्याला घरात बायको बोलत नाही ते सुद्धा वजन टाकून जात आहे महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून समाजाचा जास्त लोड करत घेत जाऊ नका. आपल्या मस्तीत परमार्थ करत जा. अरे 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता असणारी सीताई साहेबच्या सीतेला समाजाने सोडलं नाही गाड्यांना. द्रौपदी सारख्या 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणाऱ्या द्रौपदीला सुद्धा समाजाने सोडलं नाही. अरे कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम, जगाचा मालक प्रभू रामचंद्र, समाजाने प्रभू रामचंद्राला सुद्धा नावं ठेवले, देवाला सुद्धा नावं ठेवले. मग देवाला जर लोक नावं ठेवू शकतात तर तुमच्याने माझ्या लोकांचं कुठे काय घेऊन बसले. म्हणून आपल्या परमार्थ बस्तीत करा माणसानं. दुनिया के लिए हम एक बार है, लेकिन दुनिया हमारे लिए 1000 बार है. एवढं ध्यानात ठेवायचं. दुनिया के लिए हम एक बार है, दुनिया हमारे लिए 1000 बार है. अरे लोकांचे जास्त ताणणे घ्यायचं म्हणून विरक्त तोची जाणार. काय चालू आहे? चिठ्ठ्या मागं चिठ्ठ्या. हो होईल, सगळे गाणे, सगळे गाणे वाजतील, पण त्याचे चार्जेस वेगळे लागतील. बरोबर आहे का नाही? हे 4 जे यजमान आहे ते कीर्तनाचे ना, आता कीर्तन सोडून बाकीचे जे यजमान आहे त्यांनी चिठ्ठ्या देत राहा. विठाला विठाला विठा, लोभ अहंता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाणा. जो जगापासून विरक्त आहे, ज्याला जगाशी काही घेणं नाहीये, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य कर्म केला. हरिभजनी हे ढवळिले जग, चुकविला लाग अरे तुकोबरायची प्रॉपर्टी गेली, तुकोबरायचा मान गेला, तुकोबरायचं धन गेलं, तुकोबरायचं सगळं गेलं महाराज. ज्या तुकोबरायला लोक महाराज म्हणत नव्हते, ज्या तुकोबरायला कोणी बाबा म्हणत नव्हतं, स्वामीजी म्हणत नव्हतं, त्या काळामध्ये माझ्या तुकोबराय लोक तुकोबा शावकार म्हणत होते. ती शावकारकी गेली तरी तुकोबरायच्या अंतकरणात येत किंचितही परिणाम झाला नाही. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एकांना अन्न, स्वतःची बायको अन्न करता मिली तुकोबरायची.
गावात दुष्काळ पडलाय, गाव कोपला पाटील गावीची ही लोक आता माझं भिक कोण झाले, हे सुद्धा तुकोबरायचं ऐश्वर्य आहे. आणि या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तुकोबरायकर नजराना घेऊन गेले, हे सुद्धा तुकोबरायचं जीवन आहे. सोने रुपये आमा मृत्तिके समान मानिक पाषाण खडे जैसे. मग तुकोबराय सांगतात आम्हाला याच्याशी काही घेण देण नाही. मुक्ताई ज्ञानदादाला सांगते, ज्ञानदादा लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, इह परलोके सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. ज्ञानोबराया तुमच्यासारख्या महात्म्याने जर असं केलं, तुमच्यासारख्या योग्याने जर असं केलं, तुमच्यासारख्या कृपाळू माणसाने जर असं केलं, तर या समाजाचा उद्धार होईल कसा. म्हणून माझी विनंती ज्ञानदादा, मिथ्या कल्पना माग सोर, मिथ्या कल्पना मागे सोर, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा. ताटी उघड ज्ञान सुना, ताटी उघडा, ताटी उघड ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये, लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये मना. जगी विरक्त तोची जाणा, जगी जगी विरक्त सगमदनी धनी सानी दम गम ग सगमदनी 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 सा जगी विरक्त सानी दम गम ग सगमदनी सानी दम गम ग गमदनी सानी दम गम ग गमदनी सा गमदनी सा गमदनी सा सने ध द म ग ग म ग ग सा गमदनी सा गमदनी सा गमदनी सा
मद म गा म द नि सा गा म द नि सा गा म सा गा म द नि सा गा म द नि सा जगी विरक्त हरि तोची जाणा हरि जगी विरक्त तोची जाणा जगी विरक्त गमदनि सा गमदनि सा गा 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 मा मा म ध ध ध नि 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 सा गमदनि सा गमदनि सा गा 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 मा मा म ध ध ध नि 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 सा गमदनि सा गमदनि सा गा 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 मा मा म ध ध ध नि 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 सा नि 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 सा नि 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 सा धनि सा मदनि 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 गमदनि धनि धनि सा गमदनि धनि धनि सा 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 गमदनि धनि धनि सा 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 जगी विरक्ता तोच जाना माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला सांगतात मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकारावर एक कर्तव्य आहे, प्रत्येक कीर्तनकारावर एक जबाबदारी आहे. या विखोरलेल्या समाजाला एकत्रित करण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त कीर्तनकाराचं आहे. माझी बसणाऱ्या सर्व तरुणांना विनंती आहे, तुम्ही खूप चांगलं सप्त्याचं नियोजन करताय महाराज, खूप चांगला रामनवमीचा उत्सव साजरा करताय, खूप चांगला गुढीपाडव्याचाही उत्सव साजरा करताय, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा खूप थाटामाटात करताय, माझ्या धर्मवीर संभाजीराजांची जयंती सुद्धा खूप थाटामाटात करताय. पण माझी विनंती आहे, जसं सप्त्यासाठी 7 दिवस सगळं गाव एकत्रित राहत आहे, जसं शिवजयंतीसाठी सगळं गाव एकत्रित राहत आहे, जसं रामनवमीसाठी सगळं गाव एकत्रित राहत आहे, जसं हनुमान जयंतीसाठी सगळं गाव एकत्रित राहतं, असं जर आपण हिंदू धर्मासाठी जर एकत्रित राहिलो तर भविष्यात 5 वर्षात माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. एकत्रिततेची गरज आहे गाड्यांना. अरे मुस्लिमांनी जर हिरवा झेंडा वर केला पोरांनो तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. तुमचा आणि माझा पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? घर एक झेंडे 12, बायको एका पक्षात, मा एका पक्षात, आजी एका पक्षात, आजोबा एका पक्षात, नवीन आलेली सुनबाई कंपशी घेऊन अपक्षच फिरते. कसा ताळा जमल रे आपला? कधीतरी एकत्रित राहिलं पाहिजेत ना. अरे मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला ना आपला हल्ला गोल्ला, आपला कधी ताळाच कळत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, एकत्रित राहा, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. पोरांनो, या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही, या भारताला आतंकवाद्यापासून भीती नाही. पोरांनो, या भारताला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. एवढं व्यसन वाढलंय महाराज आपल्या लोकांमध्ये. पोरांनो, माझी विनंती गड्यांनो, पुढच्या वर्षी तुम्ही सप्ताह करा. गावातले कमीत कमी 300 पोरांनी, आता पहिले तर माळकरी असतीलच ना, कोणीच नाही, नाही तर काला झाल्यानंतरच श्रावण सोडण्यासाठी धाब्यावर जासाल बरं तुम्ही. असं काही करू नका बरं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. अरे तुम्ही आम्ही आल्यानंतर फटाके फोडले आनंद नाही वाटणार. तुम्ही आम्हाला एका कीर्तनाचे 50 नाही, 60 नाही, 70 नाही, 1 लाख रुपये जरी दिले
तर काय कौतुक आहे महाराज, दररोजच तेवढे भेटतात म्हणजे तुम्ही काही जगाचे वेगळे देणार यात काही नवल नाहीये. तुम्ही पैसे दिल्यानं आम्हाला बरं नाही वाटणार, तुम्ही आमची घोड्याहून मिरवणूक काढल्यानंतर आम्हाला बरं नाही वाटणार, आमच्या कीर्तनाला हजारोनं लोक आले तरी आम्हाला बरं नाही वाटणार, तुम्ही फटाके फोडले हार मोठाले घातले अजिबात बरं वाटणार नाही, पण तुमच्या गावातल्या तरुणांनी जर दारू सोडली तर 1001% आम्हाला बरं वाटल्याशिवाय राहणार नाही. एवढा रात्रंदिवस प्रवासच त्याच्यासाठी करतोय की मुलं निर्व्यसनी झाले पाहिजेत. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातील. ते किती वेळेस खातील? दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातील. पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली ती या देशामध्ये 2% सुद्धा नाहीये. पोरांनो, गुगलवर सर्च करा किती टक्के, फक्त 2%. आपल्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली ना तर आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पेल नसती, एवढे बावळे झाले लोक महाराज, नाही तर वरबापही पे, नवरीचा मामाही पेले आणि नवरदेवाचा मामाही पेले. माझी विनंती आहे, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलो का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. अरे आंडू पांडू लोकांचे वारसदार नाहीये रे तुम्ही, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत, धर्मवीर संभाजी राजांचे वारसदार आहोत. तुमच्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते काही चुकीच्या लोकांचं नाहीये. ज्या राजाला 40 दिवस औरंगजेब बादशाने त्रास दिला, काय नव्हतं करताय संभाजी राजाला, त्यावेळेस जर माझे संभाजी राजे मेहनत झाले असते तर राजे झाले असते. मेले, अंगावरची कातडी काढली महाराज संभाजी राजांची, गरम सळाया संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये घातल्या तरी संभाजी राजाने धर्म सोडला नाही. अशा राजाचं रक्त आहे तुमच्या आणि माझ्या अंगामध्ये. म्हणून फक्त गाडीवर नाव नाही टाकायचं राजे तुम्ही जन्माल्या गाडी बिअर वारपर, असा मूर्खपणा करायचा. गळ्यामध्ये लाल दुपट्टे गुंतले, गळ्यामध्ये हातामध्ये लाल दोरे बांधले, अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांचं टी-शर्ट घातलं म्हणजे तुम्ही माझ्या राजाला लय मानता. या भूमिके जर तुमची असेल तर ही चुकीची भूमिका आहे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जीवनामध्ये केलं ते करून पहा. आता सध्या श्रावण महिना चालू आहे, बाप रे बाप, श्रावण मध्ये तर काही लोक एवढे भक्त होतात जे 12 महिने धाब्यावर असतात, ते श्रावण महिन्यात अरे बाप रे बाप जेवण सुद्धा करत नाही. उठलं की लगे कैलास राणा शिवचंद्रमोळी, सकाळीच उठला की लगे मारुतीच्या दर्शनाला. फक्त श्रावण महिना, एकदा का श्रावण संपला की दुसऱ्या दिवशी तुमच्यासाठी गटारी पौर्णिमा का गटारी आमोशा कोणती. अहो ह्या बेवड्यांनी त्या आमोशाचं नाव गटारी करून टाकलं. गटारात माणसं नसतात, डुकरं राहत असतात. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, हे बघा गड्यांनो, प्रॅक्टिकली जगायचं शिका गड्यांनो. माझी विनंती तुम्हाला, दारू पिऊ नका, जीवनामध्ये व्यसन नका करू, व्यवसाय करा, याच्या त्याच्या मागं फिरू नका रे. माझे हात जोडून विनंती आहे, 5 एकर जमीन आहे ना, तर 5 एकर जमीन असेल तर 5 म्हशी सांभाळा. त्या 5 एकरासमोर घर बसल्या तुम्हाला 50,000 रुपये महिना पडेल. याचं कारण सांगतो, बाहेर राज्यातले लोक तुमच्या राज्यात येऊन अरे पाणीपुऱ्या विकून त्यांनी कोटी कोटी रुपयाचे घरं तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी घेतले, मोठे मोठे स्वीट मार्ट तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी टाकले. माझी सर्वांना विनंती आहे, उद्योगधंदे करा. माझी तरुणांना विनंती गड्यांनो, पोरांनो, क्रुझर घेऊन तिरुपतीला फिरायला जाण्यापेक्षा, क्रुझर घेऊन इकडं उज्जैनला जाण्यापेक्षा, पंढरपूर आळंदीला जाण्यापेक्षा कधीतरी क्रुझर करून 4-5 पोरं 10 पोरं एखाद्या चांगल्या शेतकऱ्याकडे जा. 2-4 दिवसापूर्वी मी सांगलीला गेलो होतो, तुम्हाला काहीच माहित नाही, सोयाबीन आणि कपाशी सोडून